नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. मराठवाड्यात गेल्या 3 महिन्यात पावसाने कहर केला असून महापुरामुळे घरदार, पशुधन, शेती पिके वाहून गेल्यानं शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गानं हिरावून घेतला असल्याचा शेतकरी पूर्णतः हतबल झालाय. त्यामुळे अखिल भारतीय किसान सभा, महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन व सिटूने पुढाकार घेऊन शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथे आयुक्त कार्यालयावर 30 सप्टेंबर रोजी आक्रोश मोर्चाचं आयोजन केलं आहे. मोर्चाद्वारे पुढील मागण्या करण्यात येणार आहेत, ज्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना प्रति एकर 50,000 रुपये पीक नुकसान भरपाई द्यावी, शेतमजुरांना श्रम नुकसान भरपाई म्हणून प्रति कुटुंब 25,000 मध्ये शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी, यासह अन्य मागण्यांसाठी हा आक्रोश मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती अखिल भारतीय किसान सभेच्या वतीनं आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे. शेतकरी शेतमजूर हवालदिल झालेले, सोयाबीन आणि कापूस संपूर्णपणाने बर्बाद झालेला आहे. जमीन खरवडून गेलेली आहे. शेतांमध्ये अजूनही पाणी आहे. ओढे नाले मोठ्या प्रमाणात वाहत आहेत. जनावरं वाहून गेलेले आहेत. गोठे वाहून गेलेले आहेत. घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे. सरकारची मदत कुठेही मिळालेली नाही. मुख्यमंत्रीची मदत मिळाली सांगतायत ती मागच्या 2 महिन्याच्या नुकसानीची आहे. आत्ताच्या नुकसानीचा छदाम सुद्धा शेतकऱ्यांपर्यंत, शेतमजुरांपर्यंत पोहोचलेला नाही. अशा सगळ्या पार्श्वभूमीवर एकरी किमान 50,000 रुपयाची मदत सरकारने केली पाहिजे. कर्जमाफीची हीच ती योग्य वेळ आहे. संपूर्ण कर्जमाफी केली पाहिजे. शेतमजुराला 25,000 रुपये तगाई, जगण्याचा खर्च, श्रममूल्य नुकसान भरपाई म्हणून दिला पाहिजे. शेतकऱ्यांच्या पोरांची, शेतमजुरांच्या पोरांची संपूर्ण फी माफी केली पाहिजे. अशा मोजक्या 10 मागण्यांसाठी हा मोर्चा होतोय. सरकारने अंत पाहू नये. मोठ्या प्रमाणात तरुण या मोर्चामध्ये सहभागी होताना दिसत आहेत. हा मोर्चा शांततेच्या मार्गाने होईल. मात्र सरकारने जर ऐकलं नाही तर उद्या संबंध मराठवाड्यात आणि महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती जर निर्माण झाली तर त्याची जबाबदारी किसान सभा, शेतमजूर युनियन आणि CIT वर राहणार नाही. सरकारने अंत पाहू नये. कर्जमाफीची घोषणा आणि एकरी 50,000 रुपये भरपाई, शेतमजूरला 25,000 रुपये तातडीने ते द्यावेत. ते जर केलं नाही तर रणसंग्राम मोठ्या प्रमाणात तीव्र झाल्याशिवाय राहणार. प्रतिनिधी बालाजी कांबळे, DNA मराठी, परभणी.